हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर आजच्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे संकष्टी. तर तुम्हा सर्वांना ना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मस्त असं ना मी आज ना तुमच्याशी ना आता ना अख्खा मसुऱ्याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग छान अशा ना आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे संकष्टी. तर मी माझा संकष्टीचं ना पूर्ण स्वयंपाक मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जे काय मी संकष्टी दिवशी मी स्वयंपाक बनवते ना ते मी तुमच्याशी शेअर करते. तर चला मस्त मी आता पहिल्यांदा ना इथे ना मी अख्खा मसूर घेतलेला आहे. तर आता मी 2-3 पाण्याने स्वच्छ हे अख्खा मसूर धुवून घेते आणि इथे ना मी 2-3 पाण्याने हा स्वच्छ ना अख्खा मसूर धुवून घेणार आहे. तर तुम्ही ना 3-4 तास ना असे भिजत घालून पण ना अख्खा मसुराची तुम्ही भाजी बनवू शकताय. तर मी भिजवायला मला सकाळी म्हणजे दुपारी कसं मी जॉबवरती असते म्हणून मी भिजवायला मला म्हणजे असं वेळच नाही भेटला कारण यायला उशीर झाला. म्हटलं आता स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून ना ही अख्खा मसूर मी आता कुकरला 1-2 शिट्ट्या घेते म्हणजे आपली अख्खा मसूर ना खूप छान शिजतं बरं का. तर तुम्हाला मी दाखवते आता हे धुतल्यानंतर. तर इथे ना मी 2-3 पाण्याने स्वच्छ असा ना अख्खा मसूर धुवून घेतलेला आहे आणि शेगडीवरती ना कुकर पण ठेवलेला आहे पाणी उकळण्यासाठी. तर त्या कुकरमध्ये मी एक थोडीशी तेलाची तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोडीशी ना तेलाची धार टाकते कुकरमध्ये आणि हे अख्खा मसूर धुवून घेतलेला आहे स्वच्छ 2-3 पाण्याने. तर इथे ना आपला अख्खा मसूर ना आता कुकरला शिजतोय तोपर्यंत ना अख्खा मसुऱ्याची तयारी करून घेणार आहे. जे काही साहित्य लागतं कांदा वगैरे ना मी ते आता चिरून वगैरे घेते. तर इथे ना अख्खा मसूर खूप छान मी शिजवलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय त्याचे ना अख्खा मसूरचे असे बघा किती छान फुटलेले आहेत. तर एक मिनटं तुम्हाला दाखवते. बघा इथे छान असे ना शिजलेले आहेत. तर ह्याला जास्त असं मिक्स नाही करून घ्यायचं. मी फक्त असं चमच्याच्या साहाय्याने ना असं हे करते कारण अख्खा मसूर दिसला पाहिजे ना भाजीमध्ये. तर मी याच्यावरती राहिलेलं पाणी काही सांडून देणार नाही कारण हेच मी भाजीला वापरते पाणी. तर इथे बघा थोडंसं मी चमच्याच्या साहाय्याने ना थोडं घोटून घेते, जास्त नाही घोटणार. आता ना इथे मी ना चमच्याच्या साहाय्याने ना अख्खा मसूर थोडासा घोटून घेते जेणेकरून अख्खा मसूर ना थोडासा दाटसर होतो. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2-3 चमचे मी इथं तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल जास्तीचं वापरायचं कारण ना म्हणजे छान भाजी लागते टेस्ट पण आणि थोडंसं तेल होतं आणि खायला पण आणि पाहायला पण ही भाजी छान वाटते बरं का. अख्खा मसूरची भाजी नाही पौष्टिक आणि चविष्ट प्रथिनाने भरलेली असते. तर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा मी इथे ना कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. तर इथे ना मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे आणि आपला घरगुती काळा मसाला. तुम्हाला जर टोमॅटो टाकायचं असेल तर तरी तुम्ही टोमॅटो टाकू शकता. तर इथे ना छान असं ना मी ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि गोडा मसाला ॲड केला आणि आपला घरगुती काळा मसाला ॲड केला आणि नंतर ना शिजलेला आपला अख्खा मसूर होता ना कुकरमध्ये तेही ॲड केला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान अशी ना एक 5-10 मिनटांना ही भाजी शिजून घ्यायची म्हणजे खूप छान लागते बरं का आणि एकदम दाटसर ही भाजी होते. तर खायला एकदम टेस्टी आणि भन्नाट ही भाजी लागते बरं का. तर आज बनवली आहे पौष्टिक आणि चविष्ट अख्खा मसूरची भाजी. भाकरीसोबत तर खाल्ली ना तर याची चव ना खरंच खूप दुप्पट वाढते बरं का. तर शिजवलेला मसूर अख्खा मसूरमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पण ना ही तर इथे ना आपली भाजी तयार झालेली आहे अख्खा मसूरची आणि याचा सुगंध तर ना खूप छान येतोय बरं का आणि अख्ख्या असा ना घरभर ह्याचा ना सुगंध दरवळतोय. तर मस्त असं ना आपला अख्खा मसूर शिजलेला आहे. तर तुम्हाला ना आणखीन थोडंसं जवळून दाखवते की भाजी कशी बनलेली आहे.
तर बघा छान असे ना 5 मिनिटांनी खूप छान आपला हा. तर इथे ना मी गूळ किसून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये ना मी आता खोबरं ॲड करते. खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर इथं कणिक घेतलेलं आहे आणि इथं कोरडं पीठ घेतलेलं आहे. तर आता चला छान अशी ना मोदकाची तयारी करायची. तर त्यासाठी काप केलेलं खोबरं होतं ना ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. तर घरचंच खोबरं आहे बरं का. तर चला छान असं आपण आता ना मोदक बनवायचे आहेत. आणि आज संकष्टी असल्यावरती ना मग आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य तरी लागतोच. तर त्यासाठीच नाही ते माझी तयारी चाललेली आहे मोदकाची. तर आज संकष्टी असल्यामुळे सकाळी लवकर उठून छान असं ना घर स्वच्छ वगैरे केलं आणि आपली देवपूजा आणि बाहेर सडा रांगोळी हे तरी झालंच. तर पहिल्यांदा ना मी अंघोळ करून छान अशी ना श्री गणेश बाप्पांची मनोभावी पूजा केली आणि दिवसभर माझा उपवास ठेवून मी गणपती बाप्पांचं ना छान असं ना नामस्मरण केलं आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या आरतीची तयारी करायची लागते. तर त्यासाठी इथे आधी ना मी छान असे ना 11 इथे मोदक बनवलेले आहेत. तर मोदकाचा नैवेद्य दाखवणार आहे. तर डेली माझ्या संकष्टीला मी मोदकाचं नैवेद्य बनवतेच. तर नंतर ना आपल्याला चंद्रदर्शन आणि चंद्राची म्हणजे पूजा वगैरे करायची असते आणि घरामध्ये म्हणजे देव्हाऱ्यावरती पण पूजा करून नैवेद्य पण दाखवायचा असतो आणि बाप्पाच्या कृपेनेच ना दिवस आनंदाने भक्तिमय वातावरण जातो बरं का. माझी तरी संकष्टी कशी दिवसभर जातो मला समजतही नाही. तर आता ना मी छान असे ना मोदक तरी तयार झाले. तर आता मी ना कांदा भजी बनवणार आहे. गाड्यावरती भेटते ना तशी ते कांदा भजी बनवणार आहे. तर इथे ना मी मिक्सरला ना मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे. आता इथे ना 2 वाटी बेसन पीठ घेतलं आणि एक 3-4 चमचे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय हातावरती चोळून ना छान असं ना मी ओवा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि इथे बघा मगाशी ना मी मिक्सरला वाटून घेतलं होतं ना मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर गाड्यावर जशी भेटते ना मी तशाच पद्धतीनं मी इथे कांदा भजी बनवायला घेतलेला आहे. तर तुम्ही इथे ना हा हुबाही कांदाचा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी इथे ना असे बारीक बारीक ना तुकडे करून घेतलेले आहेत कांद्याचे. तर इथे बघा जास्त एकदम पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं असं पाणी करत ना छान असं ना मी इथे भज्याचं पीठ बनवलेलं आहे. तर इथे ना थोडासा मी किंचित सोडाही टाकलेला आहे. तर चला मस्त असं ना सोडा टाकून 1-2 चमचे मी पाणी टाकले आणि आणखीन थोडंसं मी फेटून घेतलेलं आहे. तर इथे ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि छोटे छोटे असे ना भजे सोडलेले आहेत आणि गोल छान होतात बरं का असे भजे. आणि आता तरी पावसाळा चालू झालेला आहे. पाऊस आला आहे की नाही असे आपल्याला भजे खावीशी खूप वाटतात. तर आज संकष्टी आहे म्हटलं आता जेवणामध्ये काहीतरी स्पेशल बनलंच पाहिजे. तर त्यासाठीच ना इथे मी कांदा भजीचा घाट घातलेला आहे. तर याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना आपली भजीला छान अशी वरून कुरकुरीत आणि आतून अशी ना मऊ आणि खायला एकदम मस्त लागतं बरं का. आणि मंद आचेवर तळायचे आहेत हे भजे आणि आतून छान शिजतात आणि बाहेरून एकदम खुसखुशीत लागतात आणि खायला एकदम टेस्टी. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील बरं का. लहान मुलांना जर बनवायचं असेल थोडीशी ना तुम्ही कमी तिखट वापरू शकताय. तर खूप छान ही कांदा भजी झालेली आहे. पाहताच छान खावीशी वाटायला लागली बरं का ही कांदा भजी. गोल गरगरीत असे ना आपल्या इथे ना कांदा भजी तयार झालेल्या आहेत आणि गाड्यावर मिळतात बघा तशी मी इथे खमंग कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहे. आणि घरी बनवलेली टेस्ट तर अप्रतिम आणि खायला एकदम छान आणि मस्त. तर गरम गरम चहासोबतसुद्धा असे आपण भजे खाऊ शकतो. पण आज संकष्टी आहे खाता नाही येणार. तर चंद्राची पूजा वगैरे झाल्यानंतरच गरम गरम भजे खाता येतात. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर सर्व इथे ना मी भजे तळून घेतलेले आहेत. तर मस्त इथे ना पूर्ण भजे तळून घेतले आणि नंतर ना इथे आपल्या चंद्रोदयाची वेळ झाली आणि 9:30 वाजून 10 मिनटं झाले. थोडासा मला उशीर झाला आणि इथे गणपती बाप्पांना दुर्वा वगैरे वाहिला आणि जास्वंदीची फुले काही जास्त नव्हती सकाळी वाहिली होती ती सगळी सुकलीच होती गणपती बाप्पांना वाहिलेली. तर इथे ना मी दुर्वा वाहिला आणि फूल वगैरे वाहिलं आणि नंतर नाही ते अगरबत्ती लावून घेतलं आणि नैवेद्याचं ताटही करून घेतलेलं आहे. तर छान वाटतं बरं का. असं संकष्टीचा दिवस कसा निघून जातो ना समजतच नाही आहे. आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत हीच गणपती बाप्पांना माझी प्रार्थना आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. तर इथे बघा छान अशी ना प्रेमान
कामनापूर्ती जय देव रत्नकस्ता गौरी तुझी गौरी तुमरा चंदनाची ओटी कुंतम तेशरा हिरे जगत मुक्त शोभा तो बरा रंदन देणे पुरते चरणी यावरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान शरणेन प्रेमान कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणवर वंदना सर्व संग्रह वक्रतुंड त्रेणेना रात रामाचा वार्ता विसदना संकष्टी पाहावे निर्वाणे रक्षाने सुरवर वंदना जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझवर संसारी अनाथनाथे अंबे करणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी आरी पडलो आता संकष्टी वारी जय देवी जय मेषा. आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी ना तिथे ना थोडासा व्हिडिओ कट केलेला आहे. तर इथे बघा नंतर ना बाहेर आले, छान असा चंद्रोदय झाला आणि चंद्रोदयाची पूजा केली आणि तुळशी मातेचीही पूजा करून घेतलेली आहे. तर हा संकष्टी दिवशी ना मला खूप छान वाटतं आणि असं मी गणपती बाप्पांची ना दर संकष्टीचा उपवास करते. तर इथे ना त्यांना मोदकाचा नैवेद्यही दाखवला आपल्या तुळशी मातेला आणि चंद्रोदयाला पण दाखवलेला आहे. तर आत्यांनी पण इथे छान अशी ना आरती वगैरे करून घेतली. तर चला नाईस आहे, इथे आपली पूजा वगैरे झाली आणि नंतर ना इथे मी जेवणाचा ताट घेतलेला आहे. अख्खा मसूरची भाजी, गरमागरम कांदा भजी आणि मोदक चपाती. तर चला आम्ही आता सर्वजण जेवण करून घेतो. तर आत्ता बरोबर ना 10:15 वाजलेल्या आहेत रात्रीच्या. तर वरण बनवलेलं आहे, भात आहे, अख्खा मसूरची भाजी आहे. तर चला मस्तपैकी आता गरमागरम जेवण करूया. तर इथे सर्वांचं आमचं जेवण चालू आहे. थोडंसं संकष्टी दिवशीच आमचं जेवण थोडंसं उशीर होतं आहे. तर आणखीन आज शौर्य झोपलेलं नाही आहे कारण दुपारी झोपला होता ना, तर त्यासाठी त्याला आणखीन झोप आली नाही आहे. तर चला मस्तपैकी ते आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तर तुम्हाला आजचा माझा ना संकष्टीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही संकष्टी दिवशी मोदक बनवले का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.